जनतेचा अधिकार मत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सम्यक शिक्षण विचार मंचच्या वतीने भीमराव संघमित्रा यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न। सांगवडे या ठिकाणी सम्यक शिक्षण विचार मंचच्या वतीने आयु भीमराव संघमित्रा यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ तसेच आदर्श विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला। प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर आयु उदय भोसले यांनी सन्मान गीत गायले तसेच कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आयु पंडित सर यांनी केले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। यावेळी संघमित्रा सर हे त्यांच्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रातील अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अनेक आंदोलने केली, त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही आले आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप प्रश्न असो वा शिक्षकांचा प्रश्न असो, त्यांनी कोणत्याही वेळेचे भान न ठेवता ते त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून पुढच्या काळात ही सम्यक शिक्षण विचार मंचच्या माध्यमातून ते पूर्ण प्रयत्न करीत राहतील, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक आमदार मान्य श्री जयवंत आजगावकर यांनी केले। त्यानंतर संघमित्रा सरांचे सुपुत्र सम्यक संघमित्रा यांनीही आपल्या मनोगतात माझ्या आई वडिलांनी माझ्यावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर केले आहेत, त्यामुळेच येत्या काळात बाबांच्या सोबत चळवळीत सक्रिय राहणार आहे असे व्यक्त केले। तसेच विचार मंचचे कार्याध्यक्ष संजय कांबळे यांनी संघमित्रा सर हे एक शिक्षण चळवळीचे वादळ आहे, त्यांना कोणत्याही अन्याय सहन होत नाही, त्यांच्या विरोधात ते सदैव लढा देत आहेत आणि त्या लढाईमध्ये आम्ही सदैव त्यांच्या सोबत असणार आहे असे प्रतिपादन यांनी केले। त्यानंतर सम्यक शिक्षण विचार मंचचे उपाध्यक्ष आयु श्याम शहापूरकर यांनीही आपल्या मनोगतातून संघमित्रा सर हे आपल्या जीवनात समाजातील पीडित शोषित लोकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त राहत आहेत, त्यांच्या सहवासामुळे आम्हाला समाजात कार्य करण्याची एक ऊर्जा मिळत आहे असे गौरवोद्गार काढले। त्यानंतर आयु अर्जुन चापोडीकर, आयु सिद्धार्थ पद्माकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर सत्कार मूर्ती आयु भीमराव संघमित्रा यांनीही आपल्या मनोगतात माझ्या या यशाच्या पाठीमागे माझी आई तसेच माझी पत्नी यांचा मोठा वाटा आहे। येत्या काळात मी माझी चळवळ उभी केली आहे ती आणखीन मोठी करून सर्वांना या चळवळीत सामावून घेण्याचे आहे असे प्रतिपादन केले। या समारंभावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये प्रतीक्षा शापूरकर, समीक्षा संघमित्रा, प्रशिक कोठावळे, उषा कांबळे, दीक्षा पद्माकर, समृद्धी कांबळे, समीक्षा शापूरकर, श्रुती शापूरकर, तर विशेष सत्कारामध्ये आरती कांबळे या MBBS झाल्या आहेत, तर सहाय्यक सहकारी अधिकारी पदी निशिगंधा कांबळे यांची निवड तसेच कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संचालक पदी हेमंत धनवडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयवंत आजगावकर, कार्याध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष PR कांबळे कावणे, श्याम शहापूरकर, सचिव पंडित कांबळे, खजिनदार राजाराम कोठावळे, कागल तालुका अध्यक्ष प्रवीण कांबळे, कोल्हापूर शहर प्रमुख सिद्धार्थ पद्माकर, करवीर तालुका अध्यक्ष उदय भोसले, इचलकरंजी शहर प्रमुख भूपाल धनवडे, तर प्रमुख उपस्थिती विनायक हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोबळे, इचलकरंजी शिक्षण मंचचे अध्यक्ष संजय लोटके, सामाजिक कार्यकर्ते MK कांबळे, सुनीता संघमित्रा, सम्यक संघमित्रा, समीक्षा संघमित्रा, विकास माळगे, मधुकर संघमित्रा, शिवाजी राजे, विलास कांबळे, VN कांबळे, तराळ सर, लेखक किशोर मानकापुरे, भरत मानकापुरे, रणजित केळसुरकर, कराओके गायक विकास आंबेकर, सुधाकर कांबळे, मोहन टेलर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RR कोठावळे, तर आभार प्रदर्शनाचे गोड कार्य प्रवीण कांबळे यांनी पाहिले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। त्याच्यामध्ये एकदा माणसाला प्रवेश केला की तो हयात असेपर्यंत तो त्या क्षेत्राशी म्हणजे कायम जोडलेला राहतो, हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे। आणि सम्यक सर तर म्हणजे सम्यक ही चळवळ आहे, ही चळवळ चालू करणारा माणूस चळवळीपासून बाजूला जाऊ शकत नाही सर, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं संघमित्रा सर जरी नोकरीतून सेवानिवृत्त झाले असले तरी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रासाठी ते वेळ देणार, शिक्षण क्षेत्रासाठी नेहमीच धडपडणार, त्यांच्या अनुभवाचा फायदा आमच्या शिक्षक लोकांना होणार, विद्यार्थ्यांना होणार, शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून होणार। आपण संघमित्रा सरांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करत आहोत। सर शिक्षण क्षेत्रातून म्हणजे शाळेतून जरी सेवानिवृत्त झाले असले तरी ते आता आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण
ते आम्हाला 100% सम्यकसाठी उपलब्ध होणार आहेत. सम्यक शिक्षण विचारमंच मार्फत समाजाला त्यांची अत्यंत गरज आहे. कारण शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार या एकमेव उद्देशाने सम्यक शिक्षण विचारमंचची स्थापना संघमित्रा सरांनी केली आणि याला 100% वेळ द्यायला त्यांना मिळतोय. म्हणून आम्ही येथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्याबरोबर 100% असणार आहे. त्यांच्या ज्या ज्या कल्पना असतील, तर आतापर्यंत जे सम्यकचं विचारसरणी चालली ते त्यांच्या कल्पनेतून अनेक आपण उपक्रम राबवले. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार, अनेक ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कार्य केलं त्यांचा सत्कार, वधूवर सूचक मेळावे, अनेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, अशा प्रकारच्या अनेक उपक्रम त्यांच्या कल्पनेतून आपण राबवले. त्या ठिकाणी त्या संस्थेच्या त्या कारभाराला या ठिकाणी फोन केला आणि त्यानंतर ही यंत्रणा सगळी हल्ली आणि मला वाटतं 4 दिवसात संदीप सरला बोलवून घेतलं त्यांनी आणि निश्चित आम्ही तुमच्या कामासाठी काय करता येते या गोष्टी आम्ही करतो म्हणून या ठिकाणी आणि मामा इथे होते पण मी त्यांची ओळख करून दिली फक्त जाताना की असं ज्या कामासाठी तुम्ही फोन केला होता ते हेच म्हणून मी त्यांना माझी भेटलो. तर परत एकदा मी या ठिकाणी फार वेळ न घेता अगदी ह्या सेवानिवृत्तीच्या समारंभात आपण या ठिकाणी 10वी 12वी ग्रॅज्युएट डॉक्टर इंजिनियर अशा सर्व विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतला. हाही चांगला कार्यक्रम आपण घेतला आणि मामांचं कार्य खरं तर आम्हाला प्रेरणा देणार आहे. अगदी धर्म चळवळ असू दे, आंबेडकरी चळवळ असू दे, यामध्ये निश्चितच मामा हे आमचे आदर्श आहेत आणि या सेकंड इव्हेंटमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी अगदी मोठ्या ताकदीने उतरावं. आम्ही सगळी तुमच्यावर आहे. मला वाटतं मी मार्चमध्ये मामाच्या घरी लोक भेटलो होतो त्याला मामाने जाता एक विषय मला बोलले की आपल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न एकतर काही ठिकाणी स्कॉलरशिप बंद केला आणि एकतर कमी केला असा एक विषय आहे आणि बाबा त्यासाठी आपल्याला निश्चित जो काही लढा उभा करायचा आहे त्यासाठी आम्ही सगळी या ठिकाणी बिगर शिक्षक पेशांनी सुद्धा लोक ठिकाणी रस्त्यावर आलो आणि या आपल्या विद्यार्थ्याला न्याय देऊ आणि या जे सेन्सिटिव्ह शासन नाही आहे या शासनाला सुद्धा या ठिकाणी भानावं आणि निश्चित ह्या पुढच्या सेकंड इनिंगला माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्या काळापासून भीमराव हे चळवळीत आहे. ते आत्ताची चळवळ नाही ही की जी तुम्ही काय सांगताय सम्यक शिक्षण वगैरे ते आत्ताची आहे तुमची. पण त्यावेळेच्या काळापासून आम्ही बघतोय जेव्हा कॉलेजमध्ये बसमध्ये भीमराव चढायचे तेव्हा त्यांची चळवळ सुरू झाली होती आमच्याकडून. रिकाम आहे. बऱ्याच समस्या आहेत. आता मगाशी स्कॉलरशिपचा विषय मांडला त्यात मला 2-3 दिवसापासून असे काही प्रश्न कर्नाटकातला मागासवर्गीय मुलगा जर महाराष्ट्रात शिकायला असेल तर त्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळते परंतु ती त्या पॅटर्नने मागावी लागते. म्हणजे आपल्या समाज कल्याण खात्याकडून कर्नाटकाच्या समाज खात्याकडे तो प्रस्ताव केला पाहिजे, त्यांनी तो मंजूर केला पाहिजे, पुन्हा आपल्याकडे आला पाहिजे. यात बरीच धावपळ पालकांना माहीत नसते. कॉलेजमध्ये काम जादा लागतंय म्हणून काही शिक्षक प्राध्यापक माहिती सांगत नाहीत. तर जरा तुम्ही यासाठी पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती आहे. मी आणि माझे मित्र M.K. कांबळे सर हे कॅस्ट्रॅक संघटनेमध्ये सहभागी झालो आणि त्या दिवसापासून मी या संघटनेच्या कामामध्ये सक्रिय होत गेलो आणि सक्रिय होत असताना संघमित्रा सरांना कोणीतरी माझं नाव सांगितलं आणि संघमित्रा सरांनी त्याच वेळी मला रात्री फोन केला. तुम्ही श्याम कांबळे सर का? होय. तर मी संघमित्रा सर बोलतोय आणि आपण बहुजन शिक्षक संघ स्थापन करायचा आणि त्यांनी संघ का स्थापन करायचे हे त्यांनी मला पटवून दिलं. त्यांचं इतकं प्रभावी त्यांनी शब्दामध्ये मांडलं की त्या प्रभावी शब्दामध्ये मी इतका घायल झालो की त्यांना लगेच म्हटलं सर मी तुमच्या पाठीशी आहे. आणि तेव्हापासून या बहुजन शिक्षक संघाला स्थापन केले. बहुजनांमधले अनेक शिक्षक त्यामध्ये सहभागी करून घेतलो आम्ही आणि संघामध्ये सहभाग करून घेत असताना लढणारे आम्ही आणि फायदा उठवणारे दुसरे लोक तयार झाले. हा विचार कुठेतरी मनाला खटका लागला. संघमित्रा सरांना सुद्धा खटका लागला. संघमित्रा सरांना ते वेळ देत नव्हते. काही लोक बाजूला होऊ लागलेत पण सर मात्र कधी डगमळत नाही. बहुजन शिक्षक संघ बंद पाडला आमचा. ते वाईट वाटतं सर अजून पण कारण बहुजन शिक्षक संघ जर तो असता तर आज आपण खूप मोठं झालं असतो, खूप चांगलं झालं असतं आपलं. पण थांबणारे ते संघमित्रा सर नव्हते.
कारण त्यांच्या अंगामध्ये चळवळ होती, त्यांच्या रंगामध्ये चळवळ होती, त्यांच्या रक्तामध्ये चळवळ होती. आणि या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजाला उठवण्याचं काम केलं, समाजातल्या घटकाला उठवण्याचं काम केलं. आणि म्हणून आज या सम्यकचा जन्म झाला. या सम्यक शिक्षक मंच स्थापन करत असताना सौदा सरांनी मला फोन केला की श्याम, पुन्हा आपल्याला उभा राहायचं आहे. शिकवल्यामुळं मुलाच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि मग तो पुस्तकांकडे वळतो. म्हणून मी स्वतः आता एक पुस्तक लिहिले, त्याचं नाव सम्यक विचारांची समीक्षा. त्याच्यामध्ये मी बाबासाहेबांच्या बद्दलचे गैरसमज हे सगळे मोडून काढण्यात प्रयत्न केला आहे. त्याच्यात एक प्रश्न असा आहे, म्हणजे सगळी जी चॅप्टर्स आहेत त्याची अशी प्रश्न टाईप आहेत. म्हणजे बाबासाहेब जातीवादी होते का, बाबासाहेब फक्त दलितांचेच नेते होते. बाहेरच्या समाजामध्ये सगळ्यांना असा एक मोठा गैरसमज आहे की फक्त दलितांचे नेते म्हणून बाबासाहेबांना ओळखलं जातं. तर ते मी सगळं त्यात मोडून काढलेलं आहे. आणि लास्ट चॅप्टर मेन म्हणजे सांगायचं म्हणजे धर्म पहिला की देश, हा प्रश्न मेन आपल्याला पडला नाही पाहिजे. कारण का भगतसिंग असं म्हणतात की मी सिख आहे आणि सिख धर्मामध्ये केस कापणं अलाउड नाही आहे, पण मी माझ्या देशासाठी केस काय माझी गर्दन सुद्धा कापून घेऊ शकतो. ही गोष्ट धर्म पहिला की देश हा प्रश्न आपल्याला कधीच पडला नाही पाहिजे. आणि हे सगळे विचार जे फुले शाहू आंबेडकरांचे आहेत ते माझ्या मम्मी पप्पाने मला शिकवले आणि देण्यासाठी अडचणी आले होते. संघमित्र सरांचा स्वभाव जर बघितला तर सर्वांना आपलेसं करून घ्यायचं. जी तात्यासाहेब मुसळे हे जे हायस्कूल आहे ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अडचणी हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये अनेक अशी मुलं अडचणी शिकतात की त्या मुलांना स्वतःचं फी भरणं तर सोडाच, परंतु स्वतःला अडचणी बॅग मिळत नाही, कपडे मिळत नाही, अशी मुलं या शाळेमध्ये शिकत असतात. आणि अशा शाळेमध्ये आमचे संघमित्रा सर अडचणी त्यांना शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करत असतात. मी पाहिलंय की त्या विद्यार्थ्यांच्याकडे फी ज्यावेळी मागितली जाते त्यावेळी त्यांची खरी परिस्थिती सरांना सांगितली की सर स्वतःहून त्यांची फी अडचणी भरलेली आहे. त्यागमूर्ती अडचणी मला काय हरकत नाही. आणखीन एक उदाहरण अडचणी माझ्या समोर आहे या 2 वर्षाच्या पाठीमागच की ज्यावेळी लोटके सर कोजी म्हशीची निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये आम्ही प्यारांच्यासाठी किंवा आमच्या सम्यक विचारमंचासाठी आम्ही 2 सदस्य या ठिकाणी मागितलेलं होतं. ते पाटील साहेबांनी आम्हाला फक्त एकच तुमचा उमेदवार द्या असं सांगितलं. आम्ही संघमित्रा सरांना या ठिकाणी म्हटलं की सर तुमची उमेदवार आपण फायनल करूया, परंतु सरांनी एवढा मोठा त्याग केला की नाही म्हणले, प्यार जे आहे ते प्यारनं मी या ठिकाणी देणार, कारण मनापासून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि तिथं त्यांनी माघार घेतली आणि प्यार कांबळे सरांना या ठिकाणी उमेदवारी दिली. नंतर मग मी माझा पुढचा पण अभ्यास चालू आहे, त्यामुळे मी तो वेळ अभ्यासाला देणार होते. पण म्हटलं किती दिवसापासून मला सगळे बोलवत आहेत आणि आपण जाऊन येऊया. पण हे आले ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम झालं इथं येऊन, की मला अशी मंडळी भेटली की ज्याच्यामुळं मला एक ऊर्जा मिळाली की माझे जे विचार आहेत ते दुसरं कोणतरी मांडते स्वतःच्या तोंडातून असं मला वाटलं. आणि त्यामुळे इथं आल्यासारखं माझं सार्थक झालं असं मला वाटतंय. सर्वांचे लाडके जयंत आसगावकरजी त्यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थित दाखवले, त्याबद्दल त्यांचे मी आमच्या सम्यक शिक्षण विचार मंचाच्या वतीनं खूप खूप असा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजची सत्कारमूर्ती संघमित्रा सर, मॅडम, त्यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, त्यांचे सर्व जवळचे मित्रमंडळी यांनी इथं वेळात वेळ काढून उपस्थित दाखवली, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून सम्यक शिक्षण विचार मंचाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. तेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.